नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे भिजण्यापुरते पाणी घालून झाकून ठेवलेले आहेत। 7 ते 8 तासानंतर हे शेंगदाणे मस्त असे भिजतात। तर आता हे एका कुकरमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये 1 वाटी पाणी मी घालून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत। तर जास्त वेळ न शिजवता हे आपण फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत कुकरची आणि खाली काढून घेणार आहोत। तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि यातलं जे गरम पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे हाताने कुस्करून यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साल काढून घेतली की हे एका मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये मी दुधावरची साय काढून घेतली आणि थोडं दूध घालून त्यामध्ये 2 वेलची मी टाकून घेतलेलं आहे। मस्त अशी बारीक याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलंय आणि त्यामध्ये जी बारीक केलेली पेस्ट होती ती घालून घ्यायची आहे। याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे कढईला चिटकणार नाही। तर अशा प्रकारे हे घट्ट झालं की यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही गोड प्रमाण कमी जास्त तुमच्या अंदाजे करू शकता। आमच्या घरी थोडं गोड जास्त लागतं म्हणून मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे। तर मस्त असं घट्ट झालं की यामध्ये थोडा फूड कलर मी वापरलेला आहे। तुम्ही त्याऐवजी केसर वापरू शकता आणि मस्त असं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे। थोडं तूप घालून अधनंमधनं याला मस्त असं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर मस्त असं हे घट्ट झालं की यावर थोडे काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी काप तयार करून ठेवले होते ते घालून घेणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे हा शेंगदाण्याचा जो शिरा आहे, साबुदाणा जर खायचा कंटाळा आला असेल किंवा साबुदाण्याने बऱ्याच जणाला आता पोटाचे प्रॉब्लेम होतात तर त्यांच्यासाठी हा खूप छान उत्तम असा पदार्थ तयार होतो। तर आता यावर मी थोडे काजू बदामचे काप घालून घेणार आहे आणि आपला शिरा खाण्यासाठी मस्त असा गरम गरम तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी।